असं म्हणतात की फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. बट वेन यू आर इन द फॉर्म ऑफ युअर लाईफ, तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करू शकता. आणि हेच सिद्ध केलंय ईशान किशनने. त्याचं काम म्हणजे जणू हनुमान काइंडच. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ईशान किशनची स्टोरी सगळ्यांना माहितीच आहे. त्याला आधी सिलेक्टर्सनी ड्रॉप केलं. मग भाई आपला गेला रणजी खेळायला. रणजी चांगला खेळला. रणजी नंतर सय्यद मुश्ताक अली म्हणजे इंडियाची T20 डोमेस्टिक टुर्नामेंट, त्याच्यामध्ये चांगला खेळला. ही वॉज वन ऑफ द टॉप रन गेटर्स फॉर हिज टीम झारखंड. आणि त्याच्यानंतर त्याने कमबॅक केला इंडियन टीममध्ये. ऑब्व्हियसली थांबावं तर लागलंच संधीसाठी, कारण ओपनर म्हणून गिल आणि अभिषेक शर्मा होते. गिलच्या खराब फॉर्ममुळे गिलला काढलं, मग सॅमसनला त्याची जागा दिली. सॅमसनला जागा दिल्यानंतर सॅमसनही फ्लॉप झाला आणि मग डिझर्वेडली आय थिंक ईशान किशनला जागा मिळाली. आणि त्याच संधीचं त्याने सोनं केलं. Goddamn right. ॲक्च्युली फॉर अ चेंज इंडियन सिलेक्टर्सने क्लास न म्हणता फॉर्मला प्राधान्य दिलं आणि त्याचा फायदा आता इंडियन क्रिकेट टीमला होतो आहे. कालची 77 रन्सची आधी इनिंग्स, त्याच्या अगोदर पण नामिबियाच्या अगेन्स्ट 60 ऑड काहीतरी खेळला होता. तर हो, आणि फॉर्म कळतो जेव्हा तो बॅटने शॉट जेव्हा मारतो. कालचे पण त्याचे शॉट्स, ओ हो, अल्टिमेट. आय थिंक याच धर्तीवरती ऑस्ट्रेलियन टीमनेही स्टीव्ह स्मिथला परत त्यांच्या T20 टीममध्ये बोलवलेला आहे. स्टीव्हन स्मिथ जो की BBLमध्ये भलेही ही वॉजंट वन ऑफ द टॉप रन गेटर्स ॲज सच, बट त्याच्या टीम म्हणजे सिडनी सिक्सर्ससाठी ही वॉज अ टॉप रन गेटर. आणि आज जेव्हा ऑस्ट्रेलियाला एक मस्ट विन मॅच आहे आणि गेल्या मॅचमध्ये हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाला जेव्हा एक भक्कम बॅट्समन पाहिजे आहे, दे कॉल अपॉन स्टीव्हन स्मिथ. अँड आय वोंट बी सरप्राइज इफ द इनफॉर्म प्लेयर शाईन्स टुडे एज वेल.